जर कधी घरचे गेले बाहेर, ठीक आहे, अज्युम कर, ठीक आहे, तर कुठे करशील? पूर्ण घर खाली आहे आता, पूर्ण घर हॉलमध्ये. का रे असं का? हॉलमध्ये का? असंच. हा, फॅन्टसी आहे ही तुझी. आधी बेडरूम मध्ये कर एकदा. पोरं एवढी आरामखोर झाली, 500 रुपयाची उखाणा घेतात पोरांसाठी. भाजीत भाजी मेथीची, कळीत माझ्या प्रीतीची. चालेल चालेल, समाज असेल पण 500 रुपये माझ्या खिशात येतील. सोनपापडी. मला खूप आवडते सोनपापडी. गाढवाला गुळाची चव काय? गाढवाला कोणाची सवय नाही. ठीक आहे, तर खूप सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांना नाही बोललं तर तुमच्या घरी प्रॉब्लेम होईल किंवा ऑफिसमध्ये किंवा कोणाशी प्रॉब्लेम होईल? त्यांनी हात वर करा, मी त्यांच्याशी नाही बोलणार. ठीक आहे, तुम्ही लोक आहात. ठीक आहे ठीक आहे, तू आहेस, तुम्ही दोघेही आहात. ठीक आहे, हा वर हात नीट करा. हां ठीक आहे, हां नाही काही प्रॉब्लेम नाही. जेवढ्यांना नाही बोलायचं कोणीच नाही बोललं तरी चालेल मला. हां अरे वर करा ना, मी काय लक्षात ठेवणार का तुमचे चेहरे? हां ठीक आहे, एवढे जण आहेत. ठीक आहे, छान. अजून कोणाला ऍड करायचंय तर त्यांनी पण हात वर करा. नंतर येऊ नका, फक्त आता सांगाल तर मी नाही बोलणार. ठीक आहे, एवढ्या लोकांशी मी नाही बोलणार आहे. जर तुम्हाला चुकून मी पकडलं तर तेव्हा पण हात वर करा की आम्हाला नाही बोलायचं तुझ्याशी. ठीक आहे, पण शो नंतर येऊ नका कोणी माझ्याकडे. कळलंय सगळ्यांना? शो नंतर मी नाही एंटरटेन करू शकणार तुम्हाला. ठीक आहे, कळलंय? आता ज्यांनी पण हात नाही वर केले त्यांच्यासाठी मी पैसे आणलेले आहेत. आज तर मी खूप जास्त आणलेत. किती असेल हे काय वाटतंय? एक मिनिट, कोण? 10,000 आहेत. कोणत्या बँकेत काम करतो ते? 50 आहेत. बरोबर बरोबर, ठीक आहे. काय काय पप्पा बँकर आहेत तुझे? हे माझ्याकडे एक फाटकी नोट आहे, ती घेऊन जायची चालेल? आणि मग तू मला किती देशील? 500 देशील तू मला? अरे चांगला मुली आहे ती. नोट कुठे लक्षात नाही, पुढच्या वेळी आणतो. ठीक आहे, पुढच्या वेळी बाबांना पाठव ना, मशीन घेऊन पाठव बाबांना. ठीक आहे ठीक आहे, छान छान. चला आपण सुरू करूया शो. ठीक आहे, आता तो प्रश्न मी विचारलाय, परत मी विचारतो. कोण कोण आहे ज्यांना बोलायचं आहे माझ्याशी? हात वर करा एकदा. ठीक आहे, हे तू तर बिल्डर वाटतोयस एकदम. नाही येस बिल्डर? हां कोण कोण आहे? हां हात वर करा एकदा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां 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 ठीक आहे, विचार करतो मी की कोणाशी बोलू मसाला मिळेल. हा याच्याशी बोलू, हा थोडा क्यूट वाटतोय मुलगा. हा हा मित्र याला द्या माईक. हा हा नमस्कार मित्रा. हॅलो हॅलो. ऐकू येते नीट? हो, हो. कम्फर्टेबल आहेस तू? मी तुझ्याशी बोलणार आहे, तुझं पूर्ण कॉन्टेंट जाणार आहे. ठीक हो, हो, आहे, हो. कन्सेंट आहे तुझी. Yes. ठीक आहे, बाजूला जी आहे तिची पण कन्सेंट आहे, तिची नाही आहे. तू घरी जा चल. हॅलो भाऊ, काय नाव आहे तुझं? अथर्व. अथर्व, काय करतोस आयुष्यात? CA फायनलिस्ट आहे. अरे एक CA फायनलिस्ट. तुला हे ऑलिम्पिक वाटतंय का? फायनल अटेम्प्ट आहे तुझा? हो हो, पुढच्या वर्षी आहे. अच्छा, आणि जर त्याच्यात नाही झालं तर? रिपीट. सेकंड अटेम्प्ट. आतापर्यंत किती अटेम्प्ट गेले आहेत? 3. अरे कसले विचारतोय हा? तुम्ही हातवर गेला ना नाही बोलायचं, मग चुप बसा. हा दुसऱ्यांची मारल्यावर आनंद मिळतोय. आता तुला CS बनायचं होतं आयुष्यात? डिसाईड नव्हतं केलं, आवडलं तर केलं. आवडलं म्हणजे कसं आवडलं तुला हे? म्हणजे एका म्हणजे काकांकडनं ऐकलं होतं, म्हटलं बघू. काकांकडून ऐकलं होतं? हा. कोण होते काका? म्हणजे बाबांचे भाऊ? नाही भाऊ नाही, असेच चुलत काका वगैरे कोणीतरी. चुलत काका? हा. ते काय म्हणाले एकदा की CA करा? नाही त्यांनी फक्त डिस्क्रिप्शन दिलं की CA असं असतं. मग मला पण सांग ना, आम्ही नाही ऐकलं CAचं डिस्क्रिप्शन कधी. नाही मारून घ्यायची स्वतःची. मग त्यासाठी CA करायची काय गरज? माझ्या नाही. आणि किती वर्ष झाली आता तू CA ची सुरुवात करून? 4 वर्ष झाली. आयडियली किती वर्षांमध्ये होतं कम्प्लीट हा कोर्स? मॅक्सिमम 5. अच्छा, मग तू ऑन ट्रॅक आहेस आता? हा, म्हणजे मी आर्टिकलशिप बरोबर सुरू केली होती, तर मग ऑन ट्रॅकच आहे. अच्छा, आणि आर्टिकलशिप जिकडे केलीस ती चांगली कंपनी होती, ओळखीची होती? करतोय. अच्छा, चालू आहे. पण तिथे मी असं ऐकलंय की खूप राबवून घेतात जे ऍस्पायरंट्स असतात. मग पार्टनर निघाले, म्हणजे बॉस निघाले, आणि मी त्यांच्या पाठोपाठी लगेच निघालो मग यासाठी. काय बोलतोस? आणि मग त्या व्हिडिओ जर पाहतील तर? बघू दे. कसे वाटतात ते तुला? चांगलेच आहे, असं काही नाही. म्हणजे हा, अच्छा अच्छा, माहिती होतं म्हणूनच गप्पा बस. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुझी असा वेगळा प्रश्न आहे. ठीक आहे, तुझी फेवरेट शिवी कोणती आहे? अजून दुसरी सांग.
बऱ्याच आहे, हॉस्टेलला राहतो तो खूप येतात. सेकंड सांग, हा सेकंड सांग. आता मी काय करणार माहितीये, तू वाढलं कसे वाटतात ते कळलं तुला आता हो. टॅक्सचे कसे बघ. चालतं. तुला सगळी कामं यायला लागली आहेत CA ची. म्हणजे ऑडिट डिपार्टमेंटमध्ये तर ऑडिटचं वगैरे सगळं जमतं. अच्छा, आता एखादी कन्फ्युजिंग केस कधी हँडल केलीस किंवा पाहिलंयस? हो. हा, काय करतो. पाहिलेस सांग आम्हाला. म्हणजे ऑडिट ITR फायलिंग मध्ये नाहीये मी, ऑडिट मध्ये आहे. हा, मग ऑडिट मध्ये तेच असतं ना, हा. काही डिस्क्रिपन्सी वगैरे असतं हा. खूप. सांग मला. म्हणजे आता ऍक्च्युली आता ज्या क्लायंटवर आहे त्याचंच चाललंय. 1-1.5 महिन्यापासून करतोय आणि आता काही विचारायला गेलं तर क्लायंट पण त्यांच्या कलिग्सला म्हणतात, ए यार आला परत हा डोकं खायला. हा, मग ते शिवाय देतात तुला. नाही पण तू काय आता मागायला जातोस त्यांच्याकडे? एखादं डॉक्युमेंट वगैरे असेल राहिलेलं तर मग मागायला जातो, किंवा वर्किंग वगैरे बाकी असेल समजायची तर हा, करतो. काय तुम्ही काय चॅट करताय कोणाशी? काय करत आहात तुम्ही? हजबंड काय दाखवा ना मला. प्लीज थोडं 500 देईन प्लीज. किती वर्ष आली आहे तुमच्या लग्नाला? 3.5 ना. मग आता थोडा जुनाच झालाय ना हा. मी फोन बोलत होतो. थोडं बघूया चॅट काय करताय तुम्ही नवऱ्याशी. दाखवा ना आम्हाला. आमचं लग्न ना झालं. दाखवा ना थोडं जर तुम्हाला चालेल तरच दाखवा. आहे तो. हा, हे का तो? अच्छा, तुम्ही टेक्स्ट मेसेजवर चॅट. ओ अच्छा, इथे रेंज नाहीये. चेक व्हॉट्सॲप. 9 पर्यंत केक कट करायचा आहे. तुमचा वाढदिवस आहे आज? अरे हट. काय करते 30-8वी? ऐक ठीक आहे. चुकीची गोष्ट मी केली आहे. 500 देतो मी. चालेल, पण पूर्ण 2 तास मी फोन माझ्याकडे ठेवणार. मेसेज गेलाय ना, जाऊ. काय हे तुमची दल्लेगिरी नंतर करा. बघा, मी मेसेज तर पाठवलाय. जर तुम्हाला चालेल तर मी 500 रुपये देईन, पण फोन इथेच ठेवणार पूर्ण 2 तास. ही नंदेची व्हॅल्यू आहे तुमच्या आयुष्यात. हा, 500 रुपये तिला 6वी बोलायला रेडी झाला तुम्ही. मी तर पाठवला तो ओळखेल असा. त्याला कॉल करू काय? पण काय बोलू मी त्याला तिच्या केकवर काय 6वी लिहिलंय? हाय तुमचा नवरा क्यूट आहे यार. हे कसं वाटतं अथर्व? याचा टॅली कर ना काहीतरी. ठीक आहे नाही राहू दे तुम्हाला. हा, तुमच्याशी 5. मग सेंड करूया. काय वाटतंय? पाठवला नाहीये मी. पाठवूया एकदा. एक काम करा, एकदा फक्त व्हॉट्सअप चॅट टाकवा. पाठव पण नका. ठीक, व्हॉट्सअप चॅट टाकवा तुमच्या नवऱ्याची. मग आम्ही तुम्हाला पैसे देईन. हा, आम्हाला बघायचंय ते. आम्हाला काहीच नाहीच बघायचं. डिलीट मारली? नवऱ्याने मेसेज डिलीट केले काय? घरूनच न्यूज पाठवतो का तुम्हाला? अशोक त्याने 1 मिनिट बघा, एवढे मेसेजेस आहे काल ना बघशील. एवढे मेसेजेस डिलीट केले आणि हिंदी लिहिले, हे काय डिलीट केलंस? तर त्याने काय केलं, अजून एक मेसेज पाठवला, तो पण कडक चॅट आहे. अरे काहीतरी होतं. मी नक्की वर बघू शकतो? मला थोडी भीती वाटते. एक मिनिट ना, थोडा ब्राईटनेस कमी करतो. मला या गोष्टी नाही आवडत. ठीक आहे, पण तुम्हीच बघा एकदा. ठीक आहे, एक वेळ तू माईक इकडे, तू काय हाकतोय इकडे, तुझ्याशी बोलेन नंतर. 1 मिनिट. हा, तुम्ही डोळे बंद करा. तुम्ही पण डोळे बंद करा. असं काहीच नाहीये. मग हे काय आहे तुम्ही बघा. तू काय बघतोय वरती? काय तू काय बघतोय? सांगतोय पर्सनल आहे तर तुम्ही हळूच बघा. हा, तुमच्या फोन आहे बघा. हा, काय? नाही वर जा थोडं. अरे बाबू आहे माझा. अच्छा, तुमचा बाबू? हा, बाबू. असं मी बघितलं कोणतरी वरती करा. अरे पोरी काय माझा. अच्छा, तो बाबू आहे. दाखव. अरे माझा बाबू
बाबू आहे, त्याचं पोट असं हलत होतं ना झोपल्यावर, म्हणून व्हिडिओ काढलाय. तुम्ही असं सगळं करता बाबूवर? आणि जे डिलीट केलं पाहिजे ते डिलीट नाही करत आहे तुम्ही. त्याला सर्दी झाली ना म्हणून तो व्हिडिओ मग पोटाचा व्हिडिओ काढतात. सर्दी पोटात नव्हते का? पाठवायला काढलेला. अच्छा अच्छा, ठीक आहे चला जाऊया, पुढचं काहीतरी होऊया. छान काहीतरी मिळालं. ठीक आहे, मी सांगतो ना काय काय आहे ते, तुम्हाला माहित पण नाही. ठीक आहे, यांनी लिहिलंय नवऱ्याला झोपलास. नवऱ्याने एक फोटो पाठवलाय. तोंड झोपलेला. कोण म्हणाला? पण आता काही एवढं काही वाईट नाहीये. हा ते तर नाहीये. अच्छा, ओ वाव. किती तुम्ही 3.5, तुम्ही किती वर्षाच्या सांगू शकता तुम्ही मला? मी 95 बॉर्न आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही 30 इयर्सच्या. 30. आणि एवढं मॅच्युअर चॅट करता तुम्ही? हो. हा, कारण नवऱ्याने लिहिलंय गप, तर हिने लिहिलंय चूप, त्याने पण लिहिलंय चूप, मग हिने लिहिलंय चाप, मग त्याने लिहिलंय शडअप, मग ह्यांनी जिप पाडलं शडअप. मग काम सुरू झालं. छान, एकदा टाळ वाजा यांच्यासाठी. हा, आधी त्याचं संपवूया. पैसे नाही दिलेस मला. अरे हा. चूप. चाप. ऐका छान. तुम्हाला संधी होती जास्त जिंकण्याची. ठीक आहे, आधी त्याला द्या, याचं संपवूया आपण, मग तुमच्याकडे येऊ. ठीक आहे. हे तू किती वर्षाचा आहेस? CA 23 वर्षाचा आहेस. तुला काय वाटतं आता ते चॅट वगैरे तू ऐकलंस त्यानंतर तुला वाटतं की लग्न तू केलं पाहिजेस कधी? करेलच ऑब्विसली. का रे? त्यासाठी लग्न नाही लागत. कशासाठी लग्न नाही लागत? चुपचाप करायला. हो. मग कसं करतोस सांग? नाही केलं नाही. अच्छा, तू काय पाहिजे? ओ, तिथे अटेम्प्ट नाही लागत, डायरेक्ट क्लिअर होतात. डायरेक्ट क्लिअर होतो? फक्त तुझा होतो? नाही सर्वांचा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होतो तुझं? पहिला अनुभव कसा होता? पहिला, सर्वात पहिला? नाही तू केलंच नाहीये? वेळच कुठे एवढा. 2 मिनिटं काढायची ना. काकांना विचार. काका म्हणजे CA पेक्षा जास्त मजा केली. कोणी आहे तुझ्या आयुष्यात? नाही. अच्छा, नाहीच आहे आयुष्यात. असं काय बॉसच माझी मारतो. नाही, आणि तू अजय हे फॉर्मल दररोज घालून जावं लागतं. हो. तुला कॉलेज लाईफ मिस करतोस तू की ही लाईफ? कॉलेजला गेलोच नाही कधी. कधीच नाही. फक्त 11वी 12वी बस. अच्छा, ते होतं ना कॉलेज. कोणतं कॉलेज होतं ते? अच्छा, चांगलं कॉलेज आहे. हा. पुणे आवडतं तुला की मुंबई? मुंबई. काय डिफरन्स आहे असा मुंबई आणि पुणे? काय, मुंबईमध्ये टायमाला किंमत आहे आणि पुण्यामध्ये आरामात शांतता. आपलं पुणे बाबाचं. तिथे दुपारी झोपायला मिळालं असतं ना? नाही असं काय नाही, तू तर झोपतच नाहीस ना. नाही. एक दोघांना कळला हा जो. आयुष्यात स्वप्न घ्या. लास्ट प्रश्न आहे तुझा. ते माझं नाही, सर्वांचंच असतं. चुपचाप का करायचं तुला? स्वतःचं घर असेल मग चुपचाप करशील का? घरचे पण असतील ना. अरे, जर कधी घरचे गेले बाहेर, ठीक आहे, अज्युम कर, ठीक आहे, तर कुठे करशील? पूर्ण घर खाली आता, पूर्ण घर. तू थांब ना. तू करणार आहेस का त्याच्यावर? मॅडम, मी त्याला किचन मध्ये घेऊन जाईन. हॉलमध्ये का रे? असं का? हॉलमध्ये का? असंच. हा, फॅन्टसी. फॅन्टसी आहे ही तुझी. आधी बेडरूम मध्ये कर एकदा. हॉलमध्ये. ठीक आहे, चालेल. टाळा जायचं. कोणातरी विचारू आपण. भाऊ, तुला काय वाटतं? याला पैसे दिले पाहिजे? दिले पाहिजे? ठीक आहे, चल. हे घे भाऊ. चुपचाप. छान. एकदा टाळा वाजायच्यासाठी. ठीक आहे. अजून कोण होतं ज्यांनी हात वर केलेले? ठीक आहे, तू आता कोण आहे? मागच्याशी बोलू ना आपण. तू पण कोण आहे? हा ठीक आहे, आधी त्या साईड वाल्यांशी बोलू. हा ठीक आहे. हा, त्याला तुला चालेल नक्की? मुलींची बोलायला आजकाल मला भीतीच वाटते थोडी. हा, फिमेल आहे? काय बोलतो? मुलगी फिमेल असते? हॅलो, हाय. हाय, काय नाव आहे तुझं? अक्षता. कोणावर आली आहेस तू? काय आहे? माझे फ्रेंड्स आहेत B फार्मचे.
अच्छा, तुम्ही बी फार्म करताय. माझं मास्टर्स पण झालंय. मी आता असिस्टंट प्रोफेसर आहे. मी शिकवते स्टुडंट्सना आणि मी PhD करते सध्या. वाव, काय झाले काय झाले? बोल, असा वळून बघतोय की आमची बीकॉम मध्ये फाटली इकडे. M.Com PhD एवढं कसं केलं ना? हा, काय तुला अशी इच्छा होती नेहमी PhD करण्याची? इच्छा असं नाही, पण करावं लागतंय. का बा? करिअर सेट करायचंय. Yes. बॉयफ्रेंड वगैरे आहे तुझा अक्षता? नाही, सॅडली. कधी होता? होता कधी होता लास्ट बॉयफ्रेंड? बॅचलर्सच्या वेळेला. आणि मग काय झालं असं? त्यांनी चीट केलं माझ्या. कसं चीट केलं त्याने? सो आम्ही रिलेशनशिपमध्ये ऑलमोस्ट 3 years होतो आणि त्याच्या 1.5 years तो त्याच्या एक्सला डेट करत होता. मारली म्हणते. काही पद्धत आहे बोलण्याची. हा, तेव्हा मी हगलो बोललेलो तर भडकलेलो. आता आधी ऐकू चीट स्टोरी. हा, 1.5 वर्ष, एक मिनिट, पहिल्या 1.5 वर्ष तुला डेट करत होता, हा. नंतरच्या 1.5 वर्ष त्याची एक्स पण होती. हा. अच्छा, आणि मग तुला कसं कळलंय? एक दिवस असंच आमची भांडणं झाली होती आणि मग मी सांगतो, तू त्याला मेसेज केलास आणि त्याने सगळे मेसेज डिलीट केले. नाही. मग तू म्हणाली चूप, तो म्हणा चाप, शट अप. मग त्याने पोराचा व्हिडिओ पाठवला. नाही. ठीक आहे. हा, एक दिवस तुमचं भांडण झालं. आणि मग मला ऑलरेडी डाऊट होता थोडा, तर मी असं दोघांचे लास्ट सीन चेक केले आणि मी तिला फोन लावला सकाळी आणि तिने उचलला आणि शी वॉज लाईक, मी तिला विचारलं की काय आहे का तुमचं काही चाल. शी इज लाईक, नन ऑफ युअर कन्सर्न, ही इज माय बॉयफ्रेंड. सो देन आय टोल्ड हर दॅट ही इज माय बॉयफ्रेंड टू. पुढे मराठीत बोल. हा, ठीक आहे. ती म्हणाली माझं पण आहे, तू म्हणाली माझं पण आहेस. हा. मग मी तिला प्रूफ वगैरे दाखवले. मग तिने मला तिचे चॅट्स दाखवले आणि मग ते प्रूफ झालं की कसं दाखवले? तू भेटलीस तिला? नाही, तिने ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये झालं 2020. सो आम्ही भेटणं पॉसिबल नव्हतं. सो चॅट, स्क्रीनशॉट्स, फोटोज हे सगळं केलं तुम्ही? त्याच्या एक्स बरोबर तू हे सगळं शेअर केलंस आणि एवढं डिस्कशन, तिचं लास्ट सीन पाहिलंस, म्हणजे तुला कळते तू पण PhD केलीस. आता म्हणजे करावं लागतं ना, करिअरसाठी गेलं मी. तेव्हा होते खरंच. काय करत? नाही असं नाही, आता पण आहे. आता कोणी आवडतं तुला? आणि मग त्याला तू कन्फ्रंट केलंस जाऊन? आम्हाला दोघांना त्याला फोनवरतीच कन्फ्रंट करावं अच्छा, लागलं. दोघांनी तुम्ही कॉलवर घेतला त्याला? ते मजेदार आहे. सांग. हा. काय कॉन्फरन्स? तू शांत बस. मी म्हणालो चांगले जोक्स मारा, ठीक आहे. कॉन्फरन्स, डिवोर्स हे शब्द बोलायला तू मेहनत घेतलीस एवढी. छान, ठीक आहे. हा, कंटिन्यू. कॉन्फरन्सवर घेतलं. आम्ही दोघी ऑलरेडी होतो आणि तो माझ्याशी बोलत होता आणि मग आम्ही जस्ट कन्व्हर्सेशन अशी कंटिन्यू केली आणि मग ते तिने ऐकलं आणि मग काय बोलत? असंच नॉर्मली काय झालं वगैरे, नॉर्मली काय रंग बोलतो कोणता वगैरे? नाही. भांडण झालं होतं बोललं ना आदल्या दिवशी. काय कसं बोलणार? काय भांडण झालं होतं ना आदल्या दिवशी. पण मग तिला कळणार नाही की तुमचा सीन चालू आहे. तर तुम्ही एकदम जेनेरिक टॉक्स केले की काय करतोयस, तर ते तर कोणाशी बोलू शकतो ना. नाही, नॉर्मली तो बोलतोय माझ्याशी किंवा मग कधी आला होता, लास्ट टाइम भेटला होता वगैरे, असं हे सगळं इन्सिडेंट्स काढले. हा, तर मग ते तिने ऐकलं आणि मग ती बोलली हॅलो हाय, आपण पण. हा. मग तुम्ही काय आरामखोर आहात रे? इज्जत नाही तुम्ही हे केलं, त्याला ट्रॅप केलं एकदम. हा, मग काय बोलला तो? काय नाही, मला समजत नाहीये मी काय बोलू. मला कोणालाच हर्ट करायचं नव्हतं, पण ते झालं. किती क्यूट मुलगा होता, त्याला हर्ट केलं ना तुम्ही. हा, मग तुम्ही काय बोलले? काय बोलणार त्याच्यानंतर. मग म्हटलं मग काय नक्की काय सीन आहे. मग काहीच नाही. नक्की काय सीन? तुला अजून सीन पण जाणून घ्यायचा होता. हा, थांब बस झालं. हा, कंटिन्यू. रिझन काय होता असं? काय रिझन बोलला मग तो शेवटी? तेच, मला दोघांना पण हर्ट करायचं नव्हतं. मला दोघं पण आवडतात म्हणून. त्याचं नाही.
मग शेवटी तू त्याला सोडलं तिने पण सोडलं की नाही, ती त्याच्यानंतर 1.5 वर्ष त्याला डेट करत होती अजून. हे तुम्ही काय करताय काय काय चाललंय रिपीट म्हणजे तुझ्या आयुष्यात पण सेम झालंय तर तुम्ही हेच म्हणत की मी पण हेच तुमच्या आयुष्यात पण सेम झालंय. ठीक आहे तुझ्या आयुष्यात ठीक आहे जाणून घेऊ तुमच्याकडून. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा मग तिने डेट केला त्याला ती नंतर अजून 1.5 वर्ष डेट केलं त्याला. आणि तू हे पण चेक करत होतीस. चेक नव्हते करत. तू लास्ट सीन कधीपर्यंत बघतेस नाही, मग सोडून दिलं मी बघणं. खरं सांग मला. येस येस, सोडून दिलं. आता कोणी आहे तुझ्या आयुष्यात? नाही. आणि हे मित्र जे आहेत ते फक्त मित्र आहेत की काय सीन आहे आमचा आपसा तुमचा? हो, फ्रेंड्स आहेत फक्त. आता याच्या दोघांपैकी जर कोणी तुला डेटवर विचारलं एकत्र म्हणतात एकत्र हा अरे मग तुझं बॅलन्स होईल ना. नको. त्याने दोन तू सीए टॅली करून दे तिला. अरे मस्त एंट्री परफेक्ट दिसेल. मला नाही जमत ते. अरे दोघांना एकालाही नाही म्हणणार तू डेटसाठी? नाही. नाही म्हणशील ठीक आहे चला एकदा टाळ्या वाजायच्यासाठी. कोणाला विचारू? हा तुम्ही थोडे मला मॅच्युअर वाटतंय. हा तुम्हाला काय वाटतं हिला दिले पाहिजे पैसे? दिले पाहिजे दे ना कोण तुम्ही लोक चालू ना तुम्हाला एटीएम वाटतंय काय? अरे दे दे हे घे पास कर. हलवलं आम्ही म्हणते तू आल्याला असं हलवलंच ना. आम्ही कर्जत वरून आलोय. कुठून आलंय? कर्जत वरून. तर आमचे CNG चे पैसे निघाले. तुम्ही अजून एक 500 घ्या. हे घ्या. थँक्यू सो मच. म्हणजे काय तू लोकांना बोलू शकतेस की काही मुलं चांगली पण असतात. ठीक आहे ठीक आहे एकदा टाळा Thank जायचं you. आणि त्याला द्या त्या बिल्डरला दे. हा हॅलो भाऊ काय 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 नाव आहे तुझं? अद्वैत. थोडा माईक दूर देऊ शकतोस तू? एकदम तोंडाच्या आतच घातलास. अरे नाही तुला कळलं प्रोटीन शेक आहे का तू? अद्वैत काय करतोस आयुष्यात? सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये. भाऊ सिव्हिल सर्व्हिस तुझ्याशी बोलत चालेल ना? व्हिडिओ हा, चालणार आहे हा. कन्सेंट आहे तुझी? चालतं. ठीक आहे ठीक आहे. हा तर सिव्हिल सर्व्हिस गव्हर्नमेंट जॉब आहे तुझं? हा हा गव्हर्नमेंट जॉब आहे. काय जॉब आहे आणि एक्झॅक्टली? कमिशनर असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स GST. जीएसटी मध्ये काम? तुम्ही लोक किती हरामखोर आहात. बरोबर म्हणाले तुझी नणंद 6वी नाही तू आहे 6वी. अच्छा मग जीएसटी मध्ये काम करता आणि जर कोणी जीएसटी नाहीच भरला तर काय करता तुम्ही? लागणार आणखी काय? तुम्ही अशी नोटीस पाठवता नाही डिअर मिस्टर शर्मा तुमच्या लागणार कारण अद्वैतच्या हातात आली आहे केस. आम्ही येऊन मग असे रेड करतो मग त्याच्यावर. अच्छा ती मूवी मध्ये दाखवतात अशी. हा. आणि मग तुम्हाला अशी कोणी टिप देतं की हे लोक काय हा भरपूर भरपूर असतात. त्यांना 5 रुपये कमवण्यासाठी हे लोक टिप देतात. किती रुपयासाठी? 5 रुपये. 5 रुपयासाठी? आणि मग तुम्ही जेव्हा रेड मारता आता जसं आधीच्या काळात आम्ही ते स्पेशल 26 बघितलंय तर कुठला आता movie? स्पेशल 26 नाही मला नाही माहिती. स्पेशल 26 नाही माहिती मला नाही माहिती. रेड अजय हा, देवगणची रेड. हा, वाली बघितली आहे सर. ठीक आहे मग आम्हाला सांग ना ऍक्च्युअल रेड वर्सेस जी मूवीज मध्ये दाखवतात काय डिफरन्स असतो? एखादी रेड सांग जी तुम्ही मारली काय झालेलं तेव्हा? मी जस्ट जॉईन झालोय. मला ऐकलं असेल ना पण मी कोणाकडून? सांगू शकतो. हा. जसं की डेव्हलपर्सकडे बाय चान्स काय ब्लॅकची मनी असणार किंवा काही पण असं असणार. ओके तर त्याच्यात कुठला तरी आतला माणूस जो त्यांच्यासोबत कुठलीही परमिशन किंवा काय घेण्यासाठी याला तो जातो तर तोच माणूस आहे ना आम्हाला त्या सांगतो की बाबा याच्याकडे आहे. हा आणि ती सरप्राईज रेड होते त्यांच्यावर ऑल ऑफ सडन. आणि मग काय नाही तो आयदा नागडा होणार. नागडा का होतात मग? अरे आता काय करणार रेड गेल्यावर त्याचे पैसे पण गेले तो पण गेला खानदान पण गेलं घर पण गेलं सगळंच गेलं. आणि मोस्टली पैसे कुठे लपवतात? म्हणजे घरात एक वेगवेगळ्या जागा बनवतात ना नोकरांच्या घरी गाडी भरपूर असं काय काय छत मध्ये. तुमच्याकडे ब्लॅक मनी आहे? तुम्ही शेअर मार्केटमध्ये? मग नाही तो हर्षद मेहता त्या टाईपचा आहे? टिप देत आहे? ए यांच्या घरी मारशील का रेट? मारे लोक मेसेज डिलीट करताय. काहीतरी काळा पैसा आहे यांच्याकडे. आपण दोघं वाटून घेऊया. पण असं कधी झालं की तुम्ही रेड मारली आणि काळा पैसा तुम्ही शोधताय आणि तो नागडा झाला मग तुला वेगळंच काहीतरी काळा दिसलं? नाही असं नाही झालं. आणि तो म्हणा घे असं काहीच नाही झालं. असं काय नाही. छान छान एकदा टाळ वाजवायच्यासाठी. ठीक आहे अजून कोण कोण होते ज्यांना बोलण्यात इच्छा आहे माझ्याशी? इकडचे संपले सगळे? तुम्ही आहात तुमचं अवघड दिसतंय मला. हा हिच्याशी बोलू. ही मध्ये मगाशी खूप बोलत होती नाही
तुम्हाला चालेल ना तुमचा व्हिडिओ इंस्टाग्राम युट्यूब सगळं? हा, तुम्ही दिलीच आहे कन्सेंट ना. तुम्ही वैवाहिक जीवनात तुमचा बेस्ट क्षण काय होता आतापर्यंत? अरे बापरे. नाही सांगा. हे थांबा सांगू द्या, विचार करू द्या. हा नाही, लग्न झालं तेव्हा ते नाही, एक मिनिट सर. हा, सांगू दे. हा, बायकांना बोलू द्या आजकाल. हा लग्नाचा क्षणच एकदम चांगला होता. हा, तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग केलेली? नाही रे बाबा. कुठे केलेली? मीरा रोडला. मग तो मेमरी, एवढा कशाला हसलास? नाल्याचा सुगंध, नाही खाडीचा वास काय दरवळतोय, ह्याच्यातच चांगल्या पकोडे तळू. हॉलमध्ये होता. चांगला हॉल होता. हा, ठीक आहे. हे आराम करेन मी, नव्हतो हसू. आणि मग तुम्ही लव्ह मॅरेज केलेली, अरेंज मॅरेज केलेली? जीवन साथीवर भेटलं. मग तुम्ही चॅट करायचे की तुमची त्याचा आई? पहिला मेसेज आला मला. हा. देन मग मी रिवर्ट बॅक केला आणि मी म्हणते आणि मग डिलीट केलं. तो म्हणतो तेव्हा डिलीट केलं असं आज आनंदी असतो. मग बोलू तर हेच बोलेल तो. हा, तुमची भांडणं होतात आता? जास्त नाही, हे थांब एक मिनिट. हा, कधीतरी. किती फ्रिक्वेंटली तुमची भांडणं होतात तरी? म्हणजे महिन्यातनं किती वेळा? नाही, आमच्या असं एवढे असे काय भांडण नसतात म्हणजे की आम्ही बोलत नाही वगैरे. असं, हा. छोटे मोठे चालत छोटे राहतात. मोठे महिन्यातनं कितींदा होतात? हे तुम्ही काय खरंच्या बाहेर असतं काय? हा, सांग. 20 दिवस तर 20 दिवसात एकदा छोटस भांडण होतं? नाही, 20 दिवस भांडतोस. अरे म्हणजे ते एकदम छोटं आणि मोठं 10 असतं. दिवस काय करणार? काय नाही. काय मॅटर सॉल्व त्यांचे बाबा करायचे. 4 मॅटर झाले घरात, त्यामुळे कशावरून भांडत आणि तुम्ही? अरे छोटे अरे, मोठे. थांब, हा. लाईक फॅन बंद नाही केला किंवा फॅन बंद नाही केलास. अच्छा, ही तुमची जबाबदारी आहे सगळी? नाही तसं नाही, म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टीवरून असं छोटं मोठं होत अरे राहतं. थांब भाऊ, आलेच ना तू शुला, थांब. मोठी भांडणं होत नाहीत आमचे टचवूड. हा, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि तुम्ही, अच्छा, ते माझेच पैसे लावले मला वाटलं ते. ठीक आहे. आणि या दोघींपैकी कोणाचं लग्न झालंय? दोघींचं पण. तिघींचं लग्न झालंय तुमच्या. मग तुम्ही आपसात डिस्कस करता असं की आज माहिती त्यांनी काय केलं? हो, करतो. आणि मग मग या लोक सपोर्टिव्ह आहेत की सपोर्टिव्ह आहेत एकदम. कधी तुझी चुकी असली तरी म्हणतात ते की तू चुकतेस? हो, बोलतात. नाही, जो पॉज तू घेतलाय ना, 500 परत घे ना. मी लास्ट टाइम कधी बोललेले तुझी चूक आहे? जेव्हा लग्न केलेलं मीरा रोडला जाऊन. हा, कधी गेले लास्ट टाइम चूक? नाही, पैसे कुठे उडवतेस तू? शॉपिंग. काय त्याच्यावरूनच जास्त भांडण होतं. हे तुम्ही शॉपिंग करून आले? नाही. सिद्धिविनायकला जाऊन आलं. संकष्टी आहे मग ना. प्रसाद दे ना आम्हाला. आहे ना. हा, दे मला. दुसऱ्या पिशवीत असेल. अरे, एक पेढा काढून देणार आहेस? नाही, मोदक घरचे बनवलेले मोदक आहेत. ओ, अच्छा, खरंच तुम्ही हा. शूज वर खाऊ? हा, चालेल. कोणी बनवले तुमच्यापैकी? मोठ्या बहिणीने. ती खूप चांगलं बनवते. पॉझिटिव्ह रिव्ह्यू द्या. धमकी समज पाहिजे तर. सीन काय? मोदक आहे, तर मी काही वाईट नाही बोलू शकत. करेक्ट. पण खूप चांगला मला, खूप छान. ती चांगलं बनवते, खूप छान बनवते. हो. पण तू तिचे विरघळले. अरे, आज माझे मोदक नाही, खरंच मोदक खराब झाले. विचारतोय. अरे हा, आज माझे मोदक नाही चांगले झाले, बिघडले. हा, थोडं संसारात लक्ष दे. नुसती हुंदडते बाहेर. नाही, मी चांगलं जेवण बनवते. हा. छान आहे, ठीक आहे. आणि तुझा आता एकच मुलगा आहे? हो. तुला अजून हवेत? अरे नाही, म्हणजे असं म्हणतात Maybe. ना. आता तो किती वर्षाचा आहे? 2.5. अच्छा, मग असं तुम्ही प्लॅनिंग करताय काही? सध्या तरी नाही, बघू. टायमर लावला. बाबा म्हणतील गाडी चालत राहू दे. ठीक आहे, टाळा जायची गाडी. हा, याला द्या थोडा, मला वाटतोय चमडी टाईप. हा, नमस्कार भाऊ. हाय काय आवाज दबलं मगाशी? तो फुल शिवा बिवा घालत एवढ्या होता. शिवाय दिल्या तू दिलेल्यास मगाशी नाही का बोल? थोड्याच दिल्या थोड्या. अरे हा चालू झाले. बोललेला तो तर नाही बोललेला. तो तर मी चमडी बोल. चमडी बोललेला. कोणाला बोललेला चमडी? यांचा अनुभव ऐकून तुला काय वाटतं? तू लग्नासाठी कधी रेडी होशील? कोणाच्या?
अरे मग तुम्हीच मॅरिड आहात ना ज्यांच्याशी मी बोललो. अच्छा अच्छा हा, यांच्या आवाजाने तुला काय वाटतं की तू लग्नासाठी रेडी आहेस? तू किती वर्षाचा आहे? तू खूप छोटा वाटतं. 19 वर्ष, खूपच हा बारका आहेस तू. आता एक फोटो बनव असं. हा, काय नाव काय तुझं? आयुष. आयुष तुला चालेल तुझा व्हिडिओ युट्यूब चालेल. इंस्टाग्राम सगळीकडे जाणार, हो, कन्सेंट आहे तुझी? हो. ठीक आहे. हा, काय काय करतोस आयुष आयुष्यात? मी आता डिग्रीला गेलोय. अच्छा, आणि काय अभ्यास करतोय? मेकॅनिकल. इंजिनिअरिंग करतोय. कोणत्या कॉलेजमधून करतोय? अजून कॉलेज सिलेक्ट नाही झालं. अच्छा, म्हणजे तू सीईटी दिली आहेस, आता अप्लाय केलेस. हा. सीईटी मध्ये किती आले? सीईटी दिली नाहीये. सीईटी पण नाही दिली. नाही दिली. माईक जवळ ठेव इथे. हा हा. सप्टेंबर पासून चालू होणार. कॉलेज सप्टेंबर पासून हा. चालू होणार. मग कसं मिळणार ऍडमिशन? तर सीईटीच नाही दिलीस तर? नाही, बट अजून फिक्स नाही झालंय की. एक मिनिट, 12वी झाली आहे तुझी? हा. 12वी नंतर सीईटी असते, ती नाही दिलीस. सीईटी आहे जानेवारीमध्ये. अच्छा अच्छा, मग सप्टेंबर मध्ये काय? एवढा सिरियसली विचारलं? सप्टेंबर मध्ये काय म्हणजे गणपती? नाही नाही, एक मिनिट तुम्हाला एक मिनिट, कोणी जोक मारणार? आपल्याला जेन्युइन डाऊट आहे ना. एक मिनिट, तू बोर्ड्स कधी दिलेस? हा. 12वी कधी? याच वर्षी. 12वी कधी दिली? याच वर्षी झालं. 12वी जूनच्या आधी दिली हा. बरोबर. 12वीचा रिझल्ट आला, किती टक्के आले? नाही सांगू शकत. हा ठीक आहे. हा. किती आले? काटावर पास झालं एवढा सांग. काठावर? आणि तुला मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60 प्लस आले. ठीक आहे. हा मग हा 60 ठीक आहे. हा थांब. एक मिनिट, तू 12वी दिलीस, तुझे 60+ आले. आता तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार आहेस. हा. ते सप्टेंबर पासून चालू होणार आहे. पण तू सीईटी दिली नाहीयेस, नाही. आणि सीईटी होते जानेवारीमध्ये. मग तू सप्टेंबर मध्ये ऍडमिशन घेणार. हा, ते अप्रेंटिसशिप साठी करणार आहे थोडं. काय असं अप्रेंटिसशिप? जॉब मध्ये. तू माईक जवळ ठेवून जोरात बोल. अप्रेंटिसशिप साठी जाणार आहे. हा, म्हणजे इंजिनिअरिंग नाही करत आहेस? इंजिनिअरिंग करतोय, बट पप्पानी अप्रेंटिसशिप साठी लावलंय कुठेतरी. आय डोंट. पप्पांना फोन लाव एकदा. पप्पा चिलेत? हो. फुल चिलेत? मम्मी चिल्ले. मग मम्मीला लावूया. खूपच आहे. नाही एक मिनिट, पण काय बोलू काय मी त्यांच्याशी? मला काय माहिती. तुझी ते म्हणतील आम्हाला माहिती नाही काय करत. रोज तोंड उघडतो आणि निघून जातो इकडे. तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे मित्रा? नाही, बेस्ट फ्रेंड आहे. काय सीन आहे तुमचा दोघांचा? म्हणजे नाही. तिचा बॉयफ्रेंड आहे? तिचा बॉयफ्रेंड नाहीये बॉयफ्रेंड. तिचा बॉयफ्रेंड नाहीये, नाहीये. आणि तुझी पण गर्लफ्रेंड नाहीये, नाही. पण तुझी ती बेस्ट फ्रेंड आहे. मग तुमचं फक्त प्लॅटॉनिक फ्रेंडशिप आहे ही, की तुम्ही काही फ्रेंडशिप आहे फक्त. फ्रेंडशिप त्या पुढे काही नाहीये? नाही. नक्की? मग जर तू तिला प्रपोज केलं असतं, तुला काय वाटतं ती काय बोलेल तुला? केलं होतं. हा, मग काय? नाही, ती चमडी बोलली मला. तू चांगला आहेस म्हणा, चमडी आहेस. काय? हा, तू काय बोललास तिला आता? म्हणजे कसा प्रपोज केलास तिला? तिच्या घरी केलेलं. घरी जाऊन? आई बाबा नव्हते? बर्थडेच्या दिवशी केलेलं. हा, माझ्याच बर्थडे. तुझ्याच बर्थडेला तिने तुझा कापला? मग त्या दिवशी केक पण कापला आणि तुझा पण कापला? तुझ्याच बर्थडेला ती आली तुझ्या घरी? तिने सरप्राईज प्लॅन केलेला मला. ओ वाव. आणि तू प्रपोज केलास? तुला वाटलं की यही मोमेंट आहे. ठीक आहे. आणि कधी असो बर्थडे तुझा? माझा 19 एप्रिल. 19 एप्रिलला. ठीक आहे. तिने काय सरप्राईज प्लॅन केलं तुझ्यासाठी? एक कॅन्डल हे लाईट. तुम्ही थांबत. हा, कॅन्डल लाईट डिनर. कॅन्डल लाईट डिनर? कुठे होता आपण? घरीच होता कॅन्डल लाईट डिनर? तिच्याच घरी. तिच्या घरी म्हणजे? हा. लाईट कोण बोलला लाईट गेलेली? ठीक आहे. हा, चांगला दादा. ती बदलापूरची होती. हा, तिने कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केलेला. एक मिनिट आता कोणी काय बोलू ना, ऐकून घेऊया स्टोरी. काय झालेलं? हा, तू घरी गेलास, मग कॅन्डल लाईट दिसण्यासाठी बाकी सगळ्या लाईट्स ऑफ होत्या, तिने त्या अँबियंट लाईट्स ठेवलेल्या. हा, ठीक आहे. आता सांग, पूर्ण सेटअप सांग. गेलास घरी, तू काय विचार करत गेलास ते सांग. खरं नॉर्मल काय नाही, नॉर्मल नाही, खरं सांगा. अरे शपथ, खरं पोरं असं नॉर्मल. कधीच विचार नाही करत. अरे खरं नॉर्मल. पोरं सरळ जातात मेडिकल मध्ये. कॅन्डल लाईट म्हणजे माझी पण कॅन्डल टाईट. काय कॅन्डल गळाली. तिने बोललं होतं की हा. ये सरप्राईज आहे तुझ्यासाठी. हा, मग तू गेलास. हा, हा. हे थांब. हा हा. आणि मग तिने डोरच्या बाहेर उभं केलं. काय माहिती का? हा, काय सरप्राईज? तुला थापा बनवलं तिने? मग ती हे करत होती ना काहीतरी. काय करत होती? रांगोळी बनवत होती? रेडी करत होती. रेडी करत होती. हा, ठीक आहे. हा, थांबलास तू. हा, मग? हा. हा,
आणि काय नाही अरे मग तिने बोलवलं. हा मग आत गेलास तू आता, ठीक आहे. हा मग तू बघितला सेटअप बघितल्यावर कसं वाटलं तुला? हा चांगलं होतं. हा आणि मग तू केक कापलास? हो. आणि केक- मग काय? हा राईट. नाही ठीक आहे. हा केक आधी केक कापला की आधी काही गप्पा मारल्या? हो. केक हा मग सांग ना मला. काय गप्पा मारू ते कशाला सांगू मी. ठीक आहे. हा चल केक कापल्यानंतर प्रपोज केलास? हा. कसा प्रपोज केलास तिला, काय बोललास? एक काम कर, तिचं नाव आपण अज्युम करूया. काही नाव सांगा. तिला मम्मी ओळखते तिला. हा मम्मी ओळखते. हा मग काय करू मग? मग मी सांगतो. नाही नाव नाही घ्यायचंय तिचं. समज ती मुलगीचं नाव ऋतुजा आहे, ठीक आहे, आणि मी आहे ती, ठीक आहे, थोडी हॉट आहे मी पण. ठीक आहे, तर तू आलायस आता सगळं आपलं झालंय, ठीक आहे. मी तुला बाहेर उभं केलं, आता तू आलास आणि आता केक कापून झालाय. आता तुला मला प्रपोज करायचं, ठीक आहे. तू तिच्यासारखा दिसतच नाही ना पण. तरी नाहीच बोलणार आहे मी पण. पण तिने हा बोललेला. एक मिनिट. तिने हा बोललेला पण ती बोलली होती की आता रिलेशन मध्ये नाही आहेच. मग तिकडे पण तुझी अप्रेंटिसशिप चालू. ती काय म्हणाली 2 वर्षांनी आहे जेव्हा CA बनशील. सीईटी नाही दिली आहेस, आलायस इकडे माझ्या इकडे. हा एक मिनिट. हा कसा प्रपोज सांगा मला, सांगा कसा केलास ते सांग. कसं रिंग घेऊन गेले. रिंग तू कोणती रिंग? तू एवढ्या 19 वर्षात रिंग कुठून आली? अरे 400 रुपयाला सिल्वर रिंग भेट. 400 रुपये सिल्वर रिंग? हा. तू मेकॅनिक कडे गेलेलास का? ज्वेलरच्या शॉपवर गेले. कोणाच्या शॉप? ज्वेलर्स मध्ये 400 रुपयात रिंग हा मिळते? सिल्वर रिंग भेटते 400ला. ती म्हणून नाही म्हणाली, कळतंय ना तुला? चांदीची घेऊन आल्या माहिती. हा मग मग काय नाही. तू रिंग घातलीस तिच्या बोटात? पण ती नाही बोलली. आता हा बोलली ना. असं हा बोलली पण तिने घातली नाही रिंग. ती बोलली थोड्या वर्षांनी करू. रिंग नाही तू. मला तुला कधी जायचंय? तुझी नेक्स्ट डेट कधी? आता ही 2 वर्षांनी काय ती बोलली ना ती? नाही ती आता अब्रॉडला जाणार. अब्रॉड कुठे झाली ती? आय थिंक US. कोण म्हणलं? हे घ्या त्याला वाज करा. हा बोलले ना, मस्त बोलले, छान बोलले, पण आपल्याला बीप करावं लागेल, ठीक आहे. हा ठीक आहे. मग ती मग कधी आता कुठे झाली अब्रॉडला? म्हणजे कॅनडा. अच्छा, मग ती गेलीच ना आता. मग आता दुसरी नेक्स्ट इयर जाणार आहेस, तोपर्यंत तू ट्राय करत राहणार आहेस. हे तुम्ही काय कशाला करू? तुम्ही स्वतः मीरा रोडला राहता, आम्ही देणार पैसे, ठीक आहे. तुम्ही जा आता. तुम्ही कांदिवलीला संडास घरात आहे? ठीक आहे, एकदा टाळा. काय वाटतं? एक मिनिट, कोणा मुलीला विचार. तुला विचारतो, काय वाटतं? तुला यायला दिले पाहिजे पैसे? सगळे हाच म्हणते. ठीक आहे. ठीक आहे, हे पास करा त्याला. संपणार कसे काय? मी काय उडवायला आलो? हे डान्स बार आहे हा. असं हलवत आलेलो ना. छान. ठीक आहे. अजून कोण होतं? मी कोण? अच्छा, एक मिनिट. आता खूप जण आहे आणि आपल्याकडे वेळ थोडा लिमिटेड आहे, तर मी थोडं इझी करतो तुमच्यासाठी. तुमच्यापैकी जर कोणाकडे आपण थोडं, आज थीम ॲक्च्युली प्रेमाची होती, मी विसरलो. तुझ्याकडे ब्रेकअप आहे? तुझ्याकडे पण ब्रेकअप आहे? अभी शपथ का कॉम्पिट पोरं 500 रुपयासाठी बोला. माझा तुझ्याकडे पण आहेत, पण हा कोण आहे? काय तुझ्याकडे बेटर ब्रेकअप आहे? हा थोडा कॉन्फिडेंट वाटतो. आधी ह्याच्याशी बोलू आपण. हॅलो भाऊ. हाय. काय नाव आहे तुझं? साहिल. काय करतोस आयुष्यात? मी आता 3rd इयर आर्किटेक्चर स्टुडंट आहे. तुझी कन्सेंट आहे या व्हिडिओसाठी? युट्यूब, इंस्टाग्राम सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही टाकणार आहे, ठीक आहे. हा, काय करतोस? आर्किटेक्चर. अच्छा, इकडचं आर्किटेक्चर कसं वाटतं तुला? चांगले ॲम्बियंट लाईट्स चांगले आहेत. चांगले आहे ना? काढत असतात ते मध्ये बाहेरून येतात वेंडर काढायला. वरती काम चाललंय, दिसलं? वरती काम नाही, खाली पण काम. यांचे आर्किटेक्चर वेगळे आहे. व्हिडिओ टाकतात ना स्वतःहून. ठीक आहे. हा, काय ब्रेकअप स्टोरी आहे तुझ्याकडे भाऊ? सो लाईक नॉर्मल ब्रेकअप, लाईक म्युच्युअल, लाईक कसे होतात. सो काय झालं की मी स्कूलमध्ये होतो, लाईक 8वीत होतो. 8वीत ओके. आणि लाईक आय थिंक पावसाळा म्हणजे सप्टेंबर अराउंड गणपतीच्याच टाइमला एका सिनियरने मला प्रपोज केला. सो मॉमी ती कितवीत होती? ती 9th.
म्हणजे अच्छा, एक हो. वर्ष एवढी सिनियर. ठीक आहे, 9वीच्या मुलीने तुला प्रपोज केलं साहिल. हा मग? होतं 8वीत 9वी वाली पटवली मोठी गोष्ट होती. हा आम्ही गेलोय शाळेत. तुला काय वाटतं आम्ही डायरेक्ट 10वीत गेलो काय? आणि आम्ही सीईटी पण दिली आहे. हा ठीक आहे. हा 8वीत होताच, 9वीच्या मुलीने तुला पटवलं. हा मग तर लाईक तिने माईक आधी जवळ. प्रपोज केला आणि माईक मी बघ किती जवळ ठेवलंय. हा असं ठेवलं की छान वाटतं ना. हा सो तिने मला आधी प्रपोज केलं आणि तेव्हा मी पण थोडा स्टुपिड होतो. मी पण एक मुलगी होती त्या म्हणालेली. नाही सो मी हा बोललो लाईक मला असं नवीन होतं हे सगळं. So बरोबर. मी खूप इंट्रोवर्ट होतो. हा सो हा बोललो तिला. मग लाईक अराउंड 2-3 वीक झाले आणि लाईक काय करायची ती ब्रेकमध्ये माझा क्लासच्या बाहेर वेट करायची. वाव. पण मी आताच असायचो, मला माहित नाही ती बाहेर आहे. हा सो तिने मला एक दिवशी तिच्या फ्रेंडनी मला एक ती क्लासमध्ये आली आणि बोलवलं की हिने बोलवलंय बाहेर. आणि मला कॉरिडॉरमध्ये ओरडायला लागली, येत का नाही तू वगैरे वगैरे. तर सगळे माझ्याकडे बघतायत. हा तर हे सगळं झालं. ठीक आहे. मी बघतोय स्टोरी चाललीये कुठे. हा सो छोटी सुट्टी झालीये, हा आता मोठ्या सुट्टीत ती परत येणार आहे. हा सो काय झालं की मी एवढा इंटरेस्टच नाही दाखवला. जरी मी हा बोललो मी इंटरेस्ट नाही दाखवला. सो त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं. सगळं तुम्ही ऑनलाईन. काय करताय? तुम्हाला खूप माझा फोटो काढताय तुम्ही. शो नंतर मी काढतो, सगळ्यांना फोटो काढतो. ठीक आहे, तुम्ही आरामात बघा, शो मजा करा. हा सो ब्रेकअप स्टोरी तुमचा बोरिंग आहे त्याची स्टोरी. अरे तुमची ऐकली ना. अरे येऊ दे ना. हा Plot येतोय. तुमच्या लाईफची स्टोरी बोरिंग आहे. तरी तुम्ही जगताय ना. हा नवऱ्याला तू शीट चुप बोलत असते. तुझा नवरा तुझा मेसेज डिलीट करतोय. याच्यापेक्षा बोरिंग का असू शकतो? साहिल तू बोल रे. हा मारून टाक. आता खोटे बोल, काही बोल. ती आली नागडी झाली, काय बोल. यानं इंटरेस्टिंग माझे काही बोल ना तू. हा बोल काही बोल. आली आणि असे पोट टाकलं मला. हे तू काय तेव्हा फोटो काढला गेला मारे. सो लॉकडाऊन आलं आणि सगळंच तुझं पण ऑनलाईन. लॉकडाऊन. सगळ्यांचं लॉकडाऊन आलं ना. कॉल होणार आहे आता. हा ठीक आहे. हा लॉकडाऊन आलं. सो लॉकडाऊन आलं. माझ्याकडे सोशल मीडिया पण नाही. सो तिने एकदा जे स्कूलने मला मायक्रोसॉफ्ट टीम्स ते ग्रुप बनवलेला. हा सो तिने त्याच्यावर मला मेसेज पाठवला आणि ते सगळे मेसेज ट्रॅक होतात. हा शाळेत. शाळेत ट्रॅक होतात. हा. असं काय मेसेज करत होती? तिने मला मेसेज केला की हाय यू रिमेंबर मी, म्हणजे आमचा कॉन्टॅक्ट. असं लिहिलं तू सरळ, यू रिमेंबर मी. एवढं कोण लिहितं रे आजकाल. हा मग झालं ते मध्ये बोललो की हा मध्ये ती बोलली की इन्स्टांट. मग इन्स्टाचा अकाउंट बनवला तिच्यासाठी. ठीक आहे. मग मला काय, तुम्हाला इन्स्टा आयडी नाही माहिती आहे? अच्छा. जर तुम्ही शांत राहाल तर तुम्हाला ऐकू येईल. ठीक आहे. हा हा काय पाशी घेऊ परत? नाही ठीक आहे. म्हाताऱ्या बायकेचा संसाराला तापलेले आहे तरी हे असं बाहेर आलं ना, यांना आनंद मिळतो. हा भाऊ थोडा फास्ट. आम्हाला घरी पण जायचं ना ऍक्च्युली. आणि तो तर खूप लांब कर्जत वाले आहेत ते लोक ना. हा मग ते अजून 500 मागतील माझ्याकडे. हा हा तो ब्रेकअप असं झाला की ते सगळे मेसेज रेकॉर्ड झाले आणि प्रिन्सिपलने वाचले. प्रिन्सिपलने वाचले हा. आणि घरी फोन आला. काहीतरी खोटं सांग आता. हा सो आम्हाला खोटंच आहे काय आता? हा खोटं. हा खोटं बोल. हा सो पेरेंट्स वगैरेला फोन गेला आणि नंतर मला तिचाच मेसेज येतो की तुझ्यामुळे सगळं झालं. म्हणजे माझ्यावरतीच ब्लेम येतो. यांना बोलले आता ब्रेकअप करायचा. कारण मी केलंच नाही काय. नाही शेवटचं एक वाक्य खोटं घेऊया काहीतरी, तरच युट्यूबवर माझ्या येईल. ठीक आहे. तुम्ही सांगा काय बोलले. काय करायचं? काय मी होतो म्हणाले याला देऊया, कॉन्फिडेंट आहे. पोरं असेच करतात. चॅटवर लिहितात आज आपण रात्रभर अंगार करू. मग 2 मिनिटात आता एक मुलगी आवडते. आता एक मुलगी आवडते पण ते स्वतःपुरतच ठेवतो. एकदा टाळा जायच्यासाठी. काय वाटतं ह्याच्याकडून 1000 घेतले पाहिजे? असं नका करू. असं नका करू. मग तू आमच्यावर असं का केलं?
किती टाइम मी शाय आहे ना, मी शाय आहे ना. मग माझं नाव घे माझं. हा तुम्हाला प्रणित दादा. एकदा माझं नाव घे. प्रणित दादा. तसं डायरेक्ट नाव नाही, असं म्हणीत ते असं ना, उखाणा. हा गच्ची त्याला म्हणतात गच्ची बोल गच्ची. नाही हा नाही, मग 500 काय देणार नाही. हा चांगलं काहीतरी उखाणा घे. हा एकदम बस. हे हा थांबा तुम्ही थांबा तुम्ही हेल्प नका करू, तू करेल तू. चिवडत हा कोण बोललं? तुम्ही गावाला घेतलेला काय? हा ते शिकवतात त्याला तुम्हाला भाजीत हा ऐका. भाजीत भाजी मेथीची, प्रणित माझ्या प्रीतीची. पोरं एवढी आरामखोर झाली, 500 रुपयाची उखाणा घेतात पोरांसाठी. चालेल हा समाज असेल, पण 500 रुपये माझ्या खिशात येतील. एकदा टाळा जायच्यासाठी. एक लास्ट कोणाची तरी आपण बोलू शकतो. ठीक आहे, एक काम करूया. ठीक आहे एक काम करूया. हा एक मिनिट थांबा. ठीक आहे, हा लास्टचा जो निर्णय हा मी नाही घेणार आहे. तुम्हाला बोलायचं आहे? अच्छा नक्की. तुम्ही नवऱ्यावर आले की कोणावर आले? फियॉन्से आहे. हे मला चांगलं वाटतं मला. हा ठीक. तुमच्याकडे काही आहे का? खरं सांगा आम्हाला. हा आहे तुमच्याकडे? कारण असंच एक आम्हाला मुलगा बोललेला, मला कॉन्फिडंट वाटला ना तो. हे तुला चाललेलं तुझ्याशी बोललेलं नाही ना? चुपच ना. दुसऱ्यांची करशील चौकशी. हा ठीक आहे, एकदा यांच्याशी बोलू मग बघू. ठीक आहे. हा हॅलो हाय. काय नाव आहे तुझं? मधुरा, तुझ्याशी मी बोलेन आणि ह्या कॉन्टेंट युट्यूब इंस्टाग्रामवर चालेल. तुझी कन्सेंट आहे? ठीक आहे. मधुरा काय करतेस आयुष्यात? मी फिजिओथेरपिस्ट आहे. अरे छान. तुला हेच बनायचं होतं फिजिओथेरपिस्ट? हो. तुझी अशी स्वप्न वगैरे काही नव्हती चांगली? नाही मी थोडं रिसर्च केलेलं की मला फिजिओथेरपी कसं असतं, काय असतं, अँड देन आय वॉन्टेड टू. कसं असतं? ओके. सो फिजिओथेरपी लोकांना असं वाटतं की असा मसाज आहे, बट इट्स नॉट मसाज. हा काय बोलते? येस. काय असतं मग ऍक्च्युली? काय सो हे फिजिओथेरपी. ऐका हा ऐकून घ्या. तो हॅपी एंडिंग म्हणतो. ओ माय गॉड. ती फक्त फियॉन्सेला. हा काय असतं सो ऍक्च्युली? फिजिओथेरपीमध्ये कसं असतं की पोस्ट एनी सर्जरी और एनी एक्स और पेन्स, त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट ॲज अन एक्सरसाइजने किंवा एनी मशीन्स असतात, बरोबर. सो त्यांनी ट्रीटमेंट असते. असं तर लोकांना असं वाटतं की ते मसाज करतात, बट असं नाही आहे. त्याला मसल रिलीज पण म्हणतात. मसल रिलीज म्हणणं म्हणजे तुझा शब्द फॅन्सी आहे. नाही ते मसाजवाल्यांना माहिती नसतं की कुठे कोणता मसल आहे. सो असं नसतं. सो म्हणजे ते अरे असं नाही. बट तुम्ही एक मिनिट. ठीक आहे, जर तुम्ही म्हणताय मसाजवाले नाहीये तर म्हणजे इन शॉर्ट. अरे ऐक भाई क्या जर मसाजवाले काय डिस्कस करताय तुम्ही? काय डिस्कस कर तुम्ही? त्याशी डिस्कस करताय. तुम्हाला मागे पाठवून मी मुर्गा बनवेन. ठीक आहे. काय तुम्ही पण आहे म्हातारे लोक आहे. अरे तुम्ही लोक लक्ष द्या ना. तुम्ही शो मध्ये ऐकता आणि ह्यांच्याशी का बोलताय? बोलत होते ना नवऱ्याला मसाज देत असेल तुम्ही द्या आधी आणि स्वतःच्या नवऱ्याला द्या. हो बट हा तू देशील ना मसाज? मसाज कोणाला नाही देणार मी, कारण मसाज थोडी असं. जर एक गोष्ट, जर मसाजने सगळे बरे झाले असते तर मग सगळे मसाजवाल्यांकडेच गेले असते ना, फिजिओकडे का आले असते? हो. एवढा इगो हर्ट होत होता, मग डॉक्टर बनायचं होतं ना. पण मला नाही बनायचं होतं. हा ठीक आहे. एक मिनिट मला तू एक सांग. ठीक आहे चल. जसं की एखाद्याची सर्जरी झाली. ठीक आहे, पायाची पकडूया आपण. ठीक आहे. आणि मग तो आता आला तुझ्याकडे. आता तू त्याला एक्सरसाइजेस सांगशील म्हणजे बरोबर. आधी असेस करावं लागतं. म्हणजे असेस करण्यासाठी तुम्ही दाबता की न दाबता चेक करावं लागतं काय स्वेलिंग आहे. नाही आधी बघावं तर लागतं एरिया. हा बघता आधी. मग आणि नंतर मग समज एक मिनिट. ठीक आहे, आता हा पाय सुजलाय. हा मग काय करशील तू आधी? आता स्वेलिंग असेल तर मग डेफिनेटली आईस करायला यू हॅव टू ऍडवाइस ती द्यावी लागते. आणि जर वॉर्मथ आहे का चेक करावं लागतं. कसं चेक करता? हातानी. दाबूनच ना? दाबून नाही, पाम नाही, हाताच्या पाठच्या साईडनी चेक करावं लागतं. असं हातात हे कर चेक. हात असं त्याच्यावर खालचं झालं. तुझे विचार गाणेडे आहेत. मी काय नाही. आम्ही पायाच म्हणत होतो. ठीक आहे. हा आणि
ठीक आहे. आणि काय काय एक्सरसाइजेस सांगतो, एक कोणताही बोन सांग, एक सर्वात वियर्ड केस जी तू हँडल केली आहेस. वियर्ड केस वियर्ड असा म्हणजे वियर्ड केस असं नाही बोलू शकत. आता काय करत होती? थंडी वाजते तुला. गरिबांचा हाच प्रॉब्लेम असतो, त्यांना एसी नाही जमत. ठीक है, क्या है तेरा टी शर्ट साइज क्या है? बोल तो. लेना. हाँ ठीक है. हाँ ये ले, ये अर्बन मंकी का टी शर्ट है, ये पहन ले और चुप बैठ. हाँ ठीक है, वियर्ड केस सांग. हाँ वियर्ड केस म्हणजे असं एक पेशंट होता माझा ज्याला बॅक पेन पण होता आणि त्यानंतर म्हणजे पेन रेडिएट होतं, खाली पायाला पण जात होतं, पण फक्त मधलं म्हणजे जो थाय एरिया आहे ना, थाय ऐका केस ऐका बाबा. मॅडम मधलं आणलं एक्सप्लेन एक मिनिट. कर. बॅक पेन असेल तर ते पायापर्यंत कनेक्टेड असतं. हा डेफिनेटली नर्व थ्रू म्हणजे नर्वचं पेन खाली जातं हा पायाकडे. हा ठीक. So तसं ही हॅड बॅक पेन आणि फक्त त्याला पायाला मुंग्या, फीटला मुंग्या येत होता. पायाला मुंग्या यायच्या हा, त्याला. right. आणि पाठ काय काय कडूला कडू खरे काय हकताय रे थांबा. हा कंटिन्यू. हा पायात त्या मुंग्या येत होत्या. हा तर तसं तो देन आय टू असेस अँड सी की यू नो एक्झॅक्टली काय इश्यू आहे. बट कसं असतं की वेनेवर कोणाला पेशंटला काय 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 हा हा मराठी. मराठीतच बोलते माईक थोडी जवळ ठेव. हा अच्छा हा. तर पेशंटला जर कोणाला असं पेन असेल तर सगळ्यांचं पेन लवकर जात नाही. बरोबर. इट टेक्स काय काय लोकांच्या 3.5 वर्ष राहतात. नाही हा ठीक आहे. सॉरी. हा 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 ठीक आहे. हा मला ती पण हेच बोलायची. अरे 500 मध्ये काय मिळतं आजकाल. हा ठीक आहे कंटिन्यू. हा तर नंतर मग मी विचारलं की सगळं विचारावं लागतं ना की कशामुळे चालू झालं आणि हे ते. तर ॲज आय वॉज यु नो इन्व्हेस्टिगेटिंग अँड आस्किंग की कसं काय, तर आय अंडरस्टूड दॅट फ्रॉम व्हॉट ही वॉज सेईंग की ही वॉज अरे ऍक्च्युली. हा हा ठीक आहे, कळतंय ना तुम्हाला भाषा कुठं टाकायचं. सॉरी, जेव्हा मी बोल, बोल. बोलायला लागली त्याच्याबरोबर जसं मी विचारत होती तर कळतं ना की खरं बोलतोय खोटं बोलतोय माणूस. तर मी विचारते तर तो ऍक्च्युली खोटं बोलत होता अर्धी गोष्टी. मग खरं येस. नंतर मग एंड मध्ये जेव्हा कन्सल्टेशन झालं, एंड मध्ये ही इज लाईक की तुम्ही मला या कन्सल्टेशनचं इन्शुरन्ससाठी द्याल ना लिहून, म्हणजे जे सेशन्स आहेत ते लिहून द्याल ना. सो इन्शुरन्स क्लेम करायसाठी त्यांनी मला हे सगळं की जास्त होतंय. हा काय की जास्त नाही होतंय. त्याला क्लेम करायचं होतं. सो बेसिकली त्यांच्या याच्यामध्ये कंपनीमध्ये असेल ना इन्शुरन्स, बरोबर, कितीतरी हा. एक अमाऊंट असेल, हा. तर त्याला ते क्लेम करायचं होतं म्हणून. आणि त्याला एवढं पेन पण नव्हतं जेव्हा मुवमेंटच्या वेळेस तो करत होता की खूप अच्छा, तो दुखतंय, असं नाटकं काही- करत होता की मुंग्या येत आहे. एक्झॅक्टली. हो येस. कोण म्हणाला? ती म्हणते मुंग्या नाही डोंगळे होते त्याचे. हा डोंगळे पण येऊ शकतात. काय तुम्ही काय अॅनिमल प्लॅनेट मध्ये काम करतेस काय? हो. आणि जर कधी हा म्हणाला की अरे. मला पायात मुंग्या येत आहेत, हा. तुझा फियॉन्से, कळेल ना मला खोटं कसं- बोलतो कसं की खरं बोलतो ते कळेल मला. मग तू त्याची नस पकडशील. बरोबर. काय काय कनेक्टेड असं सांग ना मला. म्हणजे कुठे कसलं विचारतोयस तू. नाही एक मिनिट तुम्ही थांबा. बॅक हा. बॅक इज कनेक्टेड ऑल्सो टू युअर नी अँड ऑल्सो अँकल. And? ते पेन अँकल. Ankle. हा. जर नर्वचं पेन असेल तर हा हा. हा मग आता काहीतरी कामाचं सांगशील. तू कोणत्या कनेक्शनचं अरे विचार. या पोरांना नी वी फरक नाही पडत. कधी अशी गोष्ट सुन्न पडू शकते का? आता ती केस बघ, ते केस आम्ही हँडल नाही करत, ते केस डॉक्टर हँडल करतात. अरे ओ. So, मला नाही मिळाली. मग डॉक्टर असे हात. आवाज चेक करावं लागतं त्यांना. बापरे अवघड आहे. ठीक आहे ठीक आहे, एकदा टाळा जायची आधी. कोणाला विचारू मी? भाऊ तू सांग. हा तू थोडा स्मार्ट वाटतस मला. काय वाटतं, हिला पैसे दिले पाहिजे? ठीक आहे. संपणार कसे बोलतायत. ठीक आहे, हा पास करते तिला पैसे. ठीक आहे चला एक काम करूया आपण. तर युजली काय आहे की आपण असा शो संपवतो, ठीक आहे, पण आपल्याकडे एक संधी आहे. आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहे, ठीक आहे. तर तुम्ही तिला पाहिलंच असेल बऱ्याचशा जागी. तिकडे काय बघताय? तिकडे नाही, इकडे. ठीक आहे, तुम्ही तिला बऱ्याच रील्सवर पाहिलं असेल. खूप
क्यूट आहे असं सगळी मुलं म्हणतात आणि माझ्या व्हिडिओमध्ये पण ती एकदा आलेली. खूप टॅलेंटेड आहे आणि फनी पण आहे बऱ्यापैकी. सो स्टार्ट क्लॅपिंग फॉर व्हेरी फनी यशस्वी राव. हॅलो हॅलो हाय, कशी आहेस? खूप उशीर आलीस ना. कसं वाटतंय तुला? मस्त. मस्त वाटतंय. आलीस टाइमवर? नाही. किती उशीर झाला? अर्धा तास. अरे ठीक आहे एवढं चालतं. सुंदर मुलींना चालतं तेवढं ना. अरे ट्रॅफिक होतं. अरे हा, तू ठाण्यावर आलीस ना? लोकांना वाटायचं मी पुण्याची आहे. हा मग तू मग नाही वाटू दे ना त्यांना. तुला, तू केरलाची पण वाटतेस ना? कारण नाही राव आणणार काय म्हणून. मी तुलू आहे. अच्छा तू तुलू आहेस? हे आम्हाला काहीतरी शिकव ना तुलू. मला येत नाही व्यवस्थित. काय कन्नडा येतं तुला? काय नाही. तुला जॅपनीज येते ना? मग मला कोरियन येतं. एक कोरियन शिकायचे. नको. हा ठीक आहे, हा शिकव. हा काहीतरी आता ऐका. हा काय शिकू मी? काय शिकवय? काय हे काय? तुम्ही हे नवऱ्याचं नका सांगू इकडे. अगं ऐकतेस? कोळंबी निघाली, कोळंबी. एक आर्टिस्ट म्हणून मी हे कम काय 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 नाही ना, मोमेंट गेला आता. ठीक आहे चला, तर आपण एक काम करूया. यशस्वीला काय काय प्रश्न विचारू आपण. ठीक आहे. आता मी प्रेमाबद्दल एवढं काही बोलत होतो, तुझ्याकडे काही आहे असं? तू कधी कोणाला घोस्ट केलंयस? मी घोस्ट सेलिब्रिटीजला केलंय असं मला वाटतंय. सांग ना कोण आहे? कारण मी काय सांगू, एक मला नाव celebrity आहे, डिस्क्लोज त्याला नाही मी पण करायचं. घोस्ट केलंय. कोण? जोक सांग. ठीक आहे. हा कंटिन्यू. दाम ऐक हा. मी सेलिब्रिटीजला तू घोस्ट थोडं आम्हाला एक ट्रेट सांग, आम्ही गेस करायला बघतो तो सेलिब्रिटी कोण आहे. तू म्हणजे नाव नको सांगूस त्याचं. सेलिब्रिटी म्हणजे तू इन्फ्लुएन्सर आहे की ऍक्टर आहे, सेलिब्रिटी, क्रिकेटर आहे? ऍक्टर, क्रिकेटर क्रिकेटर विराट कोहली म्हणतो. अरे का अवनीत होऊ कौर आहे का? शकतं. क्रिकेटर होऊ शकतं. काय हार्दिक पांडे कोण आहे? पांड्या? नाही बाबा. ए एवढा नाही. एक मिनिट एकदम मोठे प्लेअर नका बोलू, थोडे छोटे असे. अमित मिश्रा? मी का सांगेन नाव? अच्छा नाही तू आम्हाला टीम सांग ना. कशाला टीम सांगू मी? काही सांगणार नाही. लग्न नाही झालंय त्याचं. लग्न नाही झालं. हे चांगलं करताय तुम्ही की ती हळूहळू सांगणार आहे. नाही मी नाही सांगणार. ह्याच्यापेक्षा लग्न नाही झालंय त्याचं? नाही झालं. एक मिनिट आपण थोडं खेळूया, मजा येते. चांगलं करताय. नाही मी नाही सांगणार ह्याच्या पुढे. यशस्वी यार, डोंट बी अ स्पॉइल स्पोर्ट. Shut up. एक मिनिट, तो इंडियन टीम. People are asking me की अरे प्रणितला का नाही डेट करत? प्रणितने डेट वर विचारलं तर तू काय बोलशील? मी बोलली मी नाही बोलणार. तो तर उलटी पीत नाही माझं. कळक. हे तुमच्यापैकी कोण कोण आहे? जर ही म्हणाल ही क्यूट कोणाला वाटते? What? पण एवढं लोकांना नाही वाटत. घरी जाऊन आलो क्यूट नाही वाटत. क्यूट तर यार. आता डिमांड यांची आहे. ठीक आहे. तर हा खोटं का बोलतील ते लोक? खोटं नाही. मुलं अशीच करतात, मनात भलतं असतं दाखवत नाही ते लोक. ठीक आहे. एक मिनिट, जसं तू ठीक आहे चल नको सांगू. क्रिकेटचं जाऊ देऊया. आपल्याला काय कोणाची पर्सनल लाईफ आहे, पण नंतर शून्य सांगते. मग मी टाकतो स्टोरीवर. ठीक आहे. नाही टाकणार मी. पृथ्वी शॉ म्हणते. पृथ्वी शॉ तुला मेसेज आला तर तू काय बोलशील त्याला? अरे मी गोष्ट करेन ना. मी त्याला का- पण गोष्ट करशील? अरे बघ, साधारण माणसंच आपले नातं नाही टिकू शकत आहे, तर सेलिब्रिटीज काय टिकवणार सांग मला. मग तुला असं कॉमन मॅनच हवाय. हा, कारण त्यांनाच एवढे ऑप्शन्स आहेत. सेलिब्रिटीजला किती असतील तू विचार कर ना. तुला म्हणजे अशी भीती आहे का की जर तू असं कोणाला डेट केलंस जो फेमस आहे ऑलरेडी, तर तो इकडे तिकडे तोंड मारेल? हा, अरे इकडचीच लोक किती मारत असतील. एक धाड मिनिट, तिकडची ओ तोंडं. काय मग तर काय बोललाय भावा? सेलिब्रिटी हेच तर करतात. हे थांब ऐकून घेऊ. ह्या इंडस्ट्रीमध्ये कॉमनच आहे, तुला माहितीये. हे मला नाही माहिती. हो. ठीक आहे. एक मिनिट, तू सांग मला. एक तू पॉडकास्ट मध्ये गेलीस आता नीलच्या. ठीक आहे. तुम्ही कोणी पाहिलं हा पॉडकास्ट?
नाही पाहिलं, ठीक आहे. मी पाहिलंय, मी रिकामटेकडे असो. त्या पॉडकास्टमध्ये तू असं म्हणत होतीस की त्याने एक प्रश्न तुला विचारलेला. मी तो प्रश्नच विचारतो, तू उत्तर दे त्याचं, ठीक आहे? की जेव्हा तू शाळेत वगैरे होतीस तेव्हा तुझ्यावर मुलं हिट करायची? नाही, कारण माझे दात पुढे होते तेव्हा मला सगळे फावडी म्हणायचे. आणि तू असं पण म्हणालीस कारण मी तेव्हा अंगठा चोखायची. बोट चोखायचे. मग बोट कोणतं चोखायचीस? मग तो अंगठाच आहे ना? बघितलं, तू अर्धी महाराष्ट्रीयन आहेस ना, त्यामुळे तुला माहित नाहीये. मिक्स ब्रीड. मग तू कितवीपर्यंत चोखायची? म्हणजे तुम्ही लोक हरामी आहात. तुला काय जाणायचंय? आम्हाला आवडतं. शी, शी स्वतः चोखायची आणि मला मध्ये शी. सांग कितवीपर्यंत? 8वी पर्यंत का? याच्या शाळेत ती आली, सुट्टी दे, येतच का? तेव्हा मला नाही कळायचं हे सगळे. तेव्हा नाही कळायचं, पण सांग ना कितवीपर्यंत गेला? आता मला क्युरिओसिटी झाली, सांग ना प्लीज. 2री पर्यंत. अच्छा, 2री ठीक आहे ना. मग सवय गेली कशी? तुम्ही थांबा. तेव्हा काही रिप्लेसमेंट लगेच नाही मिळालेलं ना, असं काय करतो. ठीक आहे, छान आहे. मग तू ब्रेसेस लावलेस त्यानंतर? कितवीत असताना ब्रेसेस लावलेस? 9वी अच्छा, एवढं उशिरा. आणि मग किती वर्ष होते ते? आय थिंक 2nd इयर पर्यंत वगैरे होते. तू काय कोर्स केलास आणि म्हणजे अभ्यास काय केलेला? मी BA इन इकॉनॉमिक्स केलं. अच्छा, मग 2nd इयर पर्यंत तुझे ब्रेसेस होते. मग कधी काही त्रास? हे थांबा तुम्ही. नाही, तो त्रास मला कधी आला नाही. ऐका. हा, मला तो त्रास कधी आला नाही, कारण ब्रेसेस नंतर तुला रिटेनर्स लागतात, तर रिटेनर्स काढू शकतो. ओ, अच्छा. काय नाही विचारायचं मला याच्या पुढे? काय तुम्ही लोक हरामखोर आहात. म्हणजे अजून विचारा ना काहीतरी, रिटेनरच्या आसपास काहीतरी विचार. ठीक आहे, आपण एक काम करूया, यशाशी बरोबर आपण एक गेम खेळू, ठीक आहे? तुमचं पण थोडंफार इन्व्हॉल्वमेंट असणार त्याच्यात, ठीक आहे? हे तू सिंगल आहेस? हो. हे तुम्ही थांबा रे, हागऱ्या म्हणतोय डबल आहे. हो. सिंगल. आणि लास्ट वर ब्रेकअप कधी झालेलं? का तो रिसेंट ब्रेकअप झालाय? काइंड ऑफ. हो. मी काय बोलतेस? हा. आणि तो सेलिब्रिटी होता? मग अच्छा, कोण होता? काय? नाही, साधारण सगळ्यांना माहिती आहे? नाही. कोणाला माहित नाही? मग रिव्ह्यू काय सांगू तुला? 1 मिलियन व्ह्यूज आले ना, Shut up. मी तुला काहीतरी मोठी ट्रीट देऊ शकतो आपण हिला, ठीक आहे? काय मला तुझ्या युट्यूब व्ह्यूजचे पैसे देणार आहेस का मला? चल, एक रिव्हील कर. मी तुला 10,000 काय रिव्हील करू तुला? की कोण होता? मी कोण होता हे नाही सांगणार आहे. मग तू आम्हाला परत क्लू देणार आहेस? काय साधारण मनुष्य होता. अच्छा, तो कॉमन मॅन होता. छान, ठीक आहे. मग आपण गेम खेळूया याच्यावर, ठीक आहे? चालेल ना? कम्फर्टेबल आहेस ना तू एकदम? ठीक आहे. तर इन शॉर्ट आपण याच्यावर विस्पर चॅलेंज खेळणार आहोत. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? आता ऐकू येतंय ना? हां, ठीक आहे. तर इन शॉर्ट मी हिला काही गोष्टी बोलणार आहे आणि तुला गेस करायच्यात मी काय बोलतोय, ठीक आहे? पण काय गेस करू मी? हा, तुला पण काहीतरी देऊ आम्ही, ठीक आहे? हां, तर 1500. हां, 1500. ठीक आहे. असं नाही, माझे पैसे आहे, मी कोणाला पण किती नाही. ठीक आहे. तर तुला गेस कर, पण गेस करत राहा, सो दॅट योग्य एक्झाम्पल दे काही. जसं की काय बोलू की राकेश. आता तर गाणं प्ले नाही केलं ना मी. जसं मी बोलेन तुला लिपसिंग बघायचंय आणि तुला ऍक्शन करून दाखवू शकतो? नाही काय बेअर मिनिमम आहे? ठीक आहे, माझं येते. ठीक आहे, करूया सुरू. शेंगदाणा. शेंगदाणा. अरे कोणाचा? कडक. तुला देतो, नंतर देतो, ठीक आहे? थांबा. ए तांबा. हा, चालू आहे ना गाणं? झोपडपट्टी. सोनपापडी. मला खूप आवडते सोनपापडी. कसं एवढं हकतेच? नाही, चुकला. झोपडपट्टी. काय? झोपडपट्टी. बरोबर. छान आहे. जमतंय. सोनपापडीच बोलला ना मगाशी तू की झोपडपट्टी होतं. अच्छा, ओके, ठीक आहे. तुझा माईक करेक्ट. चिटिंग नको करू. मला काय
माईक खाली ठेवतो असं बोलशील तर मला कळणार नाही. लिपसिंग. हे शिका स्वतः चौकायचीच नाही. चावट माणूस. चावट माणूस. काय ठरकी गोष्टी बरोबर समजतात. बरोबर. ठीक आहे, थोडं अवघड देऊया ना हिला. अच्छा हा ठीक आहे. गांडूळ. चांगलं करते अरे. ठीक आहे एक मिनिट. बघ तू चांगलं करतेस, तर आता आपण थोडं डिफिकल्ट करूया. मी तुला एक म्हण बोलेन किंवा एक काहीतरी गोष्ट बोलेन, तुला समजायचं मी काय बोलतोय आणि त्या पुढचा पार्ट तुला बोलायचा. अरे यार. Try आणि तरी मला कर. माहित नसेल तर काय बोल. तर तू काही बोल. ओ. ठीक आहे. गाढवाला गुळाची गाढवाला गुळाची सवय नाही. ठीक आहे. काय अर्धी मराठी आहे ना म्हणून. गाढवाला गुळाची चव काय? गाढवाला कोणाची सवय नाही. काय टाक मराठीची. गाढवाला गुळाची चव काय? गाढवाला गुळाची चव नाही. काय बरोबर गेलं. ठीक आहे. भरली मूठ. काय माझी काय भरली मूठ. भरली मूग. काय भरली मूठ. आठवणी ताज्या झाल्या. भरली मूठ. 1.25 लाखाची. चवाला. गव्हाला काय? कोणती मराठी तुलू बोलतेस का मध्ये? 1.25 लाखाची. सवाला. काय 1.25 लाखाची. नाही. छान. भरली मूठ 1.25 लाखाची. हा ही म्हण होती. ठीक आहे. हा ठीक आहे, हे मला बघूया. हपापाचा माल. काय हपापाचा माल. अपापाचा माल. अपापाचा. अप्पा तुमचा आमचा बाबा असतो. तसंच साऊंड करतोय. हपापाचा माल. अपापा. काय अपापापा. तालीत लाग देगा. काय हपापाचा माल गपापाचा. अपापाचा माल गपापाचा. नाही एकदा टाळ्या जायची आधी. हा एक लास्ट. ठीक आहे. हे डिफिकल्ट करू आपण. ठीक आहे. गाणं ऐकू तुम्ही. का मजा घेतोय. हा फोकस इंडिया. काय फोकस इंडियन. ठीक आहे. एकदा टाळ्या जायची आधी. ठीक आहे. काढू. हा आता काढा. ठीक आहे. हा गेम तर बरोबर केला हिने. ठीक आहे. तर नेक्स्ट गेम हा आहे की आपण डमशरेट्स खेळू याच्यावर. ठीक आहे. तर तुमच्यापैकी कोणाला एकाला तरी संधी मिळेल की तिला मूवी द्या. तू आहे चांगलीच डमशरेट्स मध्ये. नाही. येस खूप वर्षापासून नाही. अरे काही नाही. ठीक आहे. मजा येईल मग. तर हा कोणाला द्यायची? इन्स्ट्रक्शन्स द्या मला. एक मिनिट. हा ठीक आहे. आधी याला देऊ संधी. हा ठीक आहे. ऐक मला नको सांगूस. मी गेस करणार आहे. ठीक आहे. तुम्ही लोक मला हेल्प करू शकता. तू गेस मला गेस करू दे ना. अच्छा असं कर. मग मी एक तू कर, मग मी एक कर. ठीक आहे. तिला हा तेच करतो. ऍक्शन तीच करणार आहे. मला वाटलं ऑडियन्स गेस करणार. नाही ऑडियन्स मग सगळं एकदम ना फिश मार्केट होईल. हे 500 मग ते हा काही मूवी बोलतील मग त्यापेक्षा यांना माहिती आहे. ठीक आहे. तू ये आणि हिच्या कानात सांग मूवी. म्हणत काय सांग हिच्या कानात सांग. ठीक आहे. एकदम पण अवघड नको देऊस. फाटेल. माइल्ड ठेव. ठीक आहे. आणि हळू बोल सो दॅट मला ऐकू नाही आलं. हा ठीक आहे. इझी आहे. हा ठीक आहे. हा माईकची तुला गरज नाही ना. ठीक आहे. हा माईक तू पकडशील मुंब्रा. हा ते आम्ही करतो ना. तू कर. हा हिंदी. ठीक आहे. हा ऊपर नीचे.
भाऊ एक शिवी मी देऊ इच्छितो तुला. ठीक आहे एक काम करूया. हे तर खूपच सोपा होता ना. तुला जायचं हा ठीक आहे. इसको देणे दे भाई. यशाशी तूच थोडा पुढे जा आणि ती कानात बोलत जा. हा बाकी किसी सुनो मत तुम्ही. ठीक आहे. ऐकलंय अवघड आहे खूप अवघड आहे. हा ए आता मी 10 सेकंड मध्ये गेस करू शकतो. ठीक आहे. मूवी सांग मला. एक वर्ड आहे. अरे मूवी सांग. 500 येतो मला डायरेक्ट सांग. अच्छा एवढा मोठा आहे. हा थांब आता इगोवर आले ना. आता ट्राय करू. ठीक आहे. 7 वर्ड्स आहेत. ठीक आहे. सगळे हिंदी आहेत. ठीक आहे. हा कोणता वर्ड सांगतेस. कोणता वर्ड आहे. फर्स्ट वर्ड. हा आसमान आंधळी अंधा. हिंदीमध्येच ना. अंधा आखे अंधाधुन नाही अरे नाही 7 वर्ड आहे बोलते तर. कडक भाऊ. कोण बोलला तुला दिलेलं कोणी हातात. हे घे त्याला दे. हा कडक यार कडक केलंय. हाँ चल इसने अच्छा मूवी दिया था. ठीक है इसको भी देते. ठीक है. हाँ एक काम कर. हाँ ठीक है. एक काम कर तू दे दे भाई. मुझे दे दे. हाँ आजा. हाँ यशस्वी तू ट्राय करशील. मी तो मला सांगणार आहे मूवी. तू गॅस करायचं. ठीक आहे. नाही ये वाला माईक उसको दे दे. हाँ एकदम हळू बोल. 5 शब्द. हा पहिला. हा अप डाऊन झिप चैनकुली की मैनकुली. गॅस केलं का नाही. चैन खुली. हे सगळे 500 साठी गेस करतात. यांना 8ची व्हॅल्यू नाहीये. हे 500 रुपये कमवायला आले तिकडे. ठीक आहे. कोणी गॅस केलं. तू तर सांगितलेला 5 सेकंदात गॅस केला त्याने. हे घे. हा तू सांग. काय करणार त्या 500 रुपयाचं. काय करणार 500 रुपये. दुलाली मध्ये उडवणार. कोणती छत्री. मला वाटलं दुलाली. तुला काढलं. दुलाली मध्ये उडव. दुलाली मध्ये छत्री नाही मिळत ना. दुलाली नंतर लागते. तुझ्याकडे बघून मला वाटत नाही तू कधी वापरली छत्री. रिडल्स चालू आहेत. रिडल्स. ठीक आहे. आपल्याकडे एवढा टाइम नाही. लास्ट आपण एक गेम खेळू याच्यावर पटापट आणि मग किती गेम्स हा, खेळणार last आहे. आयुष्यात. कमी गेम्स खेळले गेलेत का. एक गेम तो खेळून गेला ना. हा ठीक आहे. तर ना मी माझ्या डोक्यावर काही शब्द असतील. ओके. काय म्हणतात त्याला. काय बोलतेस तू. हा जो बी तुला गॅस मला गॅस करायला लावायचं तुला. ठीक आहे. ठीक एका आहे. मिनिटात तू किती गॅस करतेस वर्सेस अजून एका मुलीला संधी मिळेल. कोई भी लड़की है जिसको खेलना है. तुझे खेलना है. ठीक है. तो इसके बाद तू आएगी. ठीक है चलो डन हो गया. ठीक है. ओके. 3 तू बसा. बाकी कोणी बोलू नका. ठीक आहे. हा हा ते तुझ्या डोक्यावर लिहिलंय. झाडू स्वीप. अरे फॉरेन मध्ये युज करतात. अरे झाडू अरे आम्हाला नाही माहित. मॉप वायपर व्हॅक्युम क्लीनर. हा ठीक आहे. नेक्स्ट कर. हे पण जर काम नाही करत आहे. वॉक. अरे चालतो आपण. मार्च पास आर्मी. मार्चिंग. हा ठीक आहे. थांब असं केलं की होतं. हा मियाव. कॅट फूड. लंच. लव. कैट कैटला देते उसको क्या बोलते हैं. फिश. कॅटला काय करतो आपण. कैट को फेल झालेस तू. फीडिंग अ पेट होतं. फीडिंग अ पेट. अच्छा इतना भाई ये तो बहुत ही मुश्किल हो गया. मला कुत्रा बनायला लागला असता का. अरे हाँ बरं तू कैट का केलं. आम्हाला डॉग केलं तर आम्हाला कळलं. तो लगा वाव वाव वाव. ठीक है अभी तू आ जा. तेरे को तो क्या इसको बीट करने 3 ही कराने. अरे ते काय. हाँ दाबायचं होतं ना काय. अरे
तुम्ही लोक यार नुसते घाणेरडे विचार तुमच्या मनात. हां सेम कॅटेगरीज कर. हां सोपं होईल मग. हां वॉशिंग वॉश हँड वॉश हँड What is this? सॅनिटायझर Washing what? हँड वॉश Washing hands. वॉशिंग हँड्स. हां ठीक आहे ठीक आहे. हां हे हा काय आहे? दुसरं कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी निघा हो गया मैं. अरे हार्ड आहे. सेलेना फोटोस वायर. राइटिंग पेन ड्राइंग स्केचिंग. क्या हो गया? डान्स सालसा सालसा डान्सिंग. हाँ तो बोलूनच सांगूनच. चेंज. हाथ जो था वो कर जो पहले था वो. हाँ मेकअप मेकअप अगला. पुटिंग ऑन मेकअप बस सिलाई 1 अच्छा एक मिनट इसने कितना किया? 4. नहीं नहीं एक तो मुंह से बताया तूने. डांस वॉशिंग हँड्स. मिनिट. डान्सिंग वॉशिंग हँड. हां 3 झाले. आणि यशस्वीने किती केलेले? अच्छा म्हणजे मेकअप. नाही ना मग हिने कमी केलं. टाय टाय. काय झाली ना मग तू जा घरी आता. तू साऊथ आफ्रिका आहेस ना ही जिंकली कारण ही ऑस्ट्रेलिया आहे. काय नाही घालं तिला. ठीक आहे घे तू. दोघांना भेटलं पाहिजे. नाही ती आणि मी बघून घेऊ. तू तुझे घेऊन निघ. ठीक आहे थँक्यू. एकदा टाळ्या वाजायच्यासाठी. छान. तर शो थोडा लांबला युजली आता वाजेल ना तुम्ही. नाही हो ठीक आहे वाजलेला. अच्छा ठीक आहे ठीक आहे. तर यशस्वीसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरदार. थँक्यू. यशस्वी आली आणि तिने आपल्याला एवढा वेळ दिला म्हणून मी यशस्वीसाठी पण एक गिफ्ट आणलंय. ठीक आहे हे तुला आवडतंय का बघ. काय आहे हे? हे चष्मा आहे. अच्छा असं मी स्किप करत गेले हा, गिफ्ट तू तर कर ना, मला जेवढं तुला करायचं कर. हे कसं मला- वाटतंय तुला बघ. nice. हे तुला आवडतंय की तुला दुसरं देतो अजून पण एक आहे मॅडम. ठीक आहे उचलून घेऊ. मला ते चालेल. मला ते चालेल. हे बघ हे पण एक आहे. कोणतं तुला ऑप्शन आवडतं? हे सगळ्यांना तारीफ करायची म्हणून कडा सगळे बघ कडा. ओ ठीक आहे एकदा टाळ्या जायच्या